म्हैसाळ गर्भपात प्रकरण पाठीशी घालणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं। म्हैसाळमध्ये गर्भपात प्रकरणाचं मोठं रॅकेट उघडकीस आलं। यामध्ये डॉक्टर खिद्रापुरेसह अनेक डॉक्टर आणि एजंट ताब्यात घेण्यात आले। मात्र हे रॅकेट गेल्या 10 वर्षांपासून चालू आहे। हे आरोग्य यंत्रणेला माहीत कसं झालं नाही हे यांच्या संगनमताने चालू होते। यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी आज शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले गेलं। म्हैसाळ येथे एका डॉक्टरने आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या संमतीनं संगतीनं स्त्री भ्रूण हत्यांचा गेल्या कित्येक वर्षात उद्योग केलेला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे सगळे आणि तालुका आणि स्थानिक म्हैसाळ इथले आरोग्य अधिकारी असतानाही गेली कित्येक वर्षे हा उद्योग चालू होता। सगळ्या जनतेलाही माहीत होता, पोलिसांना आणि सगळ्या सरकारी यंत्रणेलाही माहीत होता। त्यासाठी कलेक्टरांनी एक कमिटी नेमली होती, पण ते सगळे निर्णय हे जनतेच्या विरोधात दिले आणि या सगळ्या भयंकर कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घालण्यात आलं। या विरोधात आम्ही आज सांगली जिल्हा परिषदेसमोर या आरोग्य अधिकारी, जिल्हा चिकित्सक, त्यांना पाठीशी घालणारे सगळे सरकारी यंत्रणा यांच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही आज आंदोलन आयोजित केलं होतं। सुजित दोडके, SBN मराठी, सांगली।